नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्र आजच्या व्हिडिओ अंतर्गत आपण चर्चा करणार आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये 2024-25च्या या सेशनमध्ये BA BScच्या ॲडमिशनसाठीची जी फर्ग्युसन कॉलेजच्या वेबसाईटवर नोटीस आलेली आहे त्या नोटीसमध्ये ॲडमिशन प्रोसिजरबद्दल जे काही सांगितलेलं आहे त्याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओ अंतर्गत करणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला फर्ग्युसन कॉलेज पुणे या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार 3-4 वर्षाचे जे UG कोर्सेस आहेत त्याच्यासाठी फॉर्म मागवले जात आहेत आणि हे फॉर्म तुम्हाला कुठे भरायचे आहेत तर फर्ग्युसन कॉलेजच्या वेबसाईटवर www.ferguson.edu ठीक आहे, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहे। FY BA, FY BSc, FY B वोकेशनल ते स्टडीजचे फॉर्म आहेत। ठीक आहे, प्लीज रीड द फॉलोइंग केअरफुली बिफोर अप्लाइंग फॉर FY BA, BSc, BA वोकेशनल प्रोग्राम्स। ठीक आहे, तर आता हे तुम्हाला मी एक एक समजावून सांगतो। दिस इयर ॲडमिशन्स टू द फर्स्ट इयर BA BSc विल बी गिवन अकॉर्डिंग टू मेजर सब्जेक्ट इन विच द स्टुडंट वॉन्ट्स टू गेट बॅचलर्स डिग्री। ज्या विषयामध्ये तुम्हाला तुमची बॅचलर्स डिग्री कंप्लीट करायची आहे, ऑनर्स डिग्री कंप्लीट करायची आहे, त्या विषयामध्ये तुम्हाला ॲडमिशनसाठी ही ॲडमिशन मिळणार आहे। ठीक आहे, सेपरेट ॲप्लिकेशन फॉर्म्स मस्ट बी फिल्ड फॉर रिस्पेक्टिव्ह ग्रँट इन एड self finance program in accordance with the division that the student is interested in applying for under the arts faculty। आता बघा, तुम्हाला आर्ट्स फॅकल्टी मध्ये जर ॲडमिशन घ्यायची असेल तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत। एक आहे ग्रँट इन एड जे की ग्रँटेड असते आणि सेल्फ फायनान्स जे की सेल्फ फायनान्स असते। म्हणजे काय तर सेल्फ फायनान्स म्हणजे तुम्ही स्वतः फायनान्स करून शिकू शकतात। ठीक आहे, आणि ग्रँट इन एड म्हणजे काय की गव्हर्नमेंट कडून ग्रँट मिळालेला आहे आणि त्या कोर्सेससाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहे। तुम्ही म्हणणार फरक काय सर दोन्हीमध्ये, तर सेल्फ फायनान्सची फीस जास्त असते, ग्रँट इन एडची जी फीज असते ती फार कमी असते। कारण गव्हर्नमेंट एडेड, याला आपण एडेड म्हणू, गव्हर्नमेंट एडेड हे कोर्सेस असतात। त्यामुळे तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तेव्हा ग्रँट इन एडमध्ये फॉर्म भरा, तुम्हाला फीस कमी पडेल। ठीक आहे, परंतु ज्या पोरांना पर्सेंटेज कमी आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपला जो बंप पैसा आहे आपण पैशाच्या जोरावर पण ॲडमिशन घेऊ शकतो, तर सेल्फ फायनान्समध्ये तुम्ही फॉर्म भरा आणि तुम्हाला त्या मेरिट बेसवर तुम्हाला ॲडमिशन तिथं मिळेल। ठीक आहे, तर दोन ह्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतात, ग्रँट इन एड आणि सेल्फ फायनान्स दोघांसाठी तुम्ही सेपरेट फॉर्म तुम्हाला करावे लागतील। ठीक आहे, आता इथं काय आहे, सेपरेट ॲप्लिकेशन फॉर्म्स नीड टू फिल फॉर ग्रँट इन एड BSc बॉटनी, BSc केमिस्ट्री, BSc इलेक्ट्रॉनिक्स, BSc जिओलॉजी, BSc मॅथमॅटिक्स, BSc फिजिक्स, BSc स्टॅटिस्टिक्स, BSc झूलॉजी, ग्रँट इन एड प्रोग्राम्स। ठीक आहे, तर यांच्यासाठी तुम्हाला सेपरेट फॉर्म भरावे लागणार आहेत या विषयांसाठी। ठीक आहे, हे समजले नाही विषय जे मी घेतले होते, BSc केमिस्ट्री, BSc इलेक्ट्रॉनिक्स, BSc जिओलॉजी, BSc मॅथमॅटिक्स, BSc फिजिक्स, BSc स्टॅटिस्टिक्स, BSc झूलॉजी, सेपरेट फॉर्म भरावे लागणार आहे यासाठी। सेपरेट ॲप्लिकेशन फॉर्म्स नीड टू फिल्ड फॉर सेल्फ फायनान्स BSc वोकेशनल प्रोग्राम्स लाईक ॲनिमेशन, कम्प्युटर सायन्स, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, डिजिटल आर्ट्स अँड ॲनिमेशन, मीडिया अँड कम्युनिकेशन, फॅशन टेक्नॉलॉजी, इंटेरियर डिझाईन यासाठी पण सेपरेट फॉर्म भरावे लागणार आहे आणि हे सेल्फ फायनान्सचे फॉर्म असणार आहे। ठीक आहे, फिलिंग अप द फॉर्म ऑनलाइन इन टाइम इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टुडंट। स्टुडंट्स आर ॲडवाइज्ड टू टेक ऑल नेसेसरी स्टेप्स वेल इन ॲडव्हान्स अँड कम्प्लीट द फॉर्म ऑन टाइम। जे काही वेळापत्रक येणार आहे, आता अजून त्यांनी नोटीस टाकलेली नाही आहे की लास्ट डेट, फॉर्म भरायची लास्ट डेट काय आहे म्हणून, त्या लास्ट डेटच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरावे लागतील। त्यानंतर जर तुम्ही म्हणाल की आम्हाला ॲडमिशन पाहिजे तर तसं काही जमणार नाही बाबू। ठीक आहे, द ॲडमिशन प्रोसिजर विल बी हॅपन इन 2 स्टेप्स। 2 स्टेप्समध्ये ही ॲडमिशन प्रोसेस होईल। पहिले म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन भरावं लागणार आहे, सेपरेट ॲप्लिकेशन फॉर्म नीड टू फिल्ड ऑनलाईन फॉर ग्रँट इन एड सेल्फ फायनान्स। तर हे तुम्हाला आधीच सांगितलं, सेल्फ फायनान्ससाठी वेगळे फॉर्म भरावे लागतील, ग्रँट इन एडसाठी वेगळे फॉर्म भरावे लागतील। ठीक आहे, it is mandatory to upload a soft copy of 12th standard result when filling the application form। 12वीच्या रिझल्टची तुम्हाला जे काही फोटोकॉपी आहे, आपल्याला आपण काय म्हणतात ना, 12वीच्या रिझल्टचं जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे। ठीक आहे, स्टुडंट्स आर नॉट रिक्वायर्ड टू सबमिट द प्रिंटआउट ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म आफ्टर ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन। ऑनलाईन सबमिशन केल्यानंतर तुम्हाला काही ते प्रिंटआउट वगैरे सबमिट करायची नाही आहे। ठीक आहे, स्टेप 2 ऑफ ॲडमिशन आफ्टर द डेडलाईन फॉर फिलिंग ॲप्लिकेशन फॉर्म इज ओव्हर अ जनरल मेरिट लिस्ट ऑफ ऑल ॲप्लिकेशन्स विल बी डिस्प्लेड ऑन द कॉलेज वेबसाईट। जनरल मेरिट लिस्ट ही तुमच्या कॉलेज वेबसाईटवर अपलोड केल्या जाईल। जनरल मेरिट लिस्ट म्हणजे सगळ्यांचे नाव असतील। ठीक आहे, सगळ्यांचे नावं
त्यांच्या त्या पर्सेंटेजनुसार क्रमाने लावलेले असतील. हे कशासाठी असते की तुमचं नाव त्यामध्ये आलं की नाही, तुमची करेक्ट इन्फॉर्मेशन आहे की नाही, पर्सेंटेज करेक्ट आले की नाही हे तुम्हाला चेक करण्यासाठी जनरल मेरिट लिस्ट लावलेली असते. ठीक आहे. त्यानंतर काय होईल की काही दिवसानंतर सब्जेक्ट डिपार्टमेंट वाईज, ठीक आहे, म्हणजे सब्जेक्टचं जे डिपार्टमेंट असते, समजा आता हिंदीचं एक डिपार्टमेंट आहे, इकॉनॉमिक्सचं एक डिपार्टमेंट आहे, पॉलिटिकल सायन्सचं एक डिपार्टमेंट आहे. प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या सब्जेक्टनुसार मेरिट बेस्टची जी लिस्ट असेल ती लावेल. ठीक आहे. आणि त्यानुसार तुम्हाला सब्जेक्ट वाईज प्रिफरन्सनुसार तुमचं ॲडमिशन होईल. आता तुम्हाला काय करायचं आहे की बघा, हे डिपार्टमेंट वाईज फर्स्ट मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ ॲग्रिगेटेड मार्क्स ऑब्टेन्ड इन 12th एक्झामिनेशन. तुम्हाला 12वी मध्ये जे काही मार्क्स मिळाले त्यानुसार तुमची लिस्ट लागेल. ठीक आहे. स्पेशलायझेशन सब्जेक्ट प्रिफरन्सेस सिलेक्टेड इन ॲप्लिकेशन फॉर्म. तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सब्जेक्ट प्रिफरन्स जे दिलेले आहेत त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागेल. रिझर्वेशन इन ॲडमिशन टू BA BSc, ते रिझर्वेशनची वेगळी प्रोसेस आहे. ठीक आहे. देअर विल बी नो एंट्रन्स एक्झाम. एंट्रन्स एक्झाम नाही आहे. ठीक आहे. तुमच्या 12वीच्या टक्केवारीनुसारच तुम्हाला ती ॲडमिशन मिळणार आहे. ते हे जे NRI आहेत, नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया, किंवा हे त्यांच्यासाठी ती वेगळी प्रोसेस आहे, त्यांच्यासाठी वेगळी वेबसाईट आहे. अ कॅन्डिडेट विल लूज हे ॲडमिशन, तुम्ही जर वेळेत ॲडमिशन घेतली नाही, फीस बरोबर भरली नाही, ठीक आहे, योग्य डॉक्युमेंट दिले नाही, सबमिट केले नाही, तर तुमची ॲडमिशन कॅन्सल होईल. वन्स द सीट इज अलोकेटेड, स्टुडंट मस्ट फिल ॲडमिशन फॉर्म अँड पे द फीज ऑनलाईन विथिन टाइम पिरियड. जो टाइम पिरियड मेन्शन केलेला आहे त्या टाइम पिरियडनुसार तुम्ही फीज पे केली पाहिजे, ॲप्लिकेशन फॉर्म भरला पाहिजे. ठीक आहे. स्टुडंट फेलिंग टू पे द फीज अँड टेक ॲडमिशन टू दिस राऊंड विल नॉट हॅव एनी क्लेम इन फर्दर राऊंड्स ऑफ ॲडमिशन. ज्या राऊंडमध्ये ॲडमिशन तुम्हाला मिळणार आहे त्याच राऊंडमध्ये तुम्ही पटकन तुमची ॲडमिशन करून घेतली पाहिजे. त्या राऊंडमध्ये नाही झाल्यावर मग तुम्ही म्हणणार की आम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन द्या, ते काही जमणार नाही भाऊ. ठीक आहे. स्टुडंट्स आर ॲडवाइज टू रिफर द कॉलेज वेबसाईट. ही कॉलेजची वेबसाईट आहे, बघून घ्या, www.ferguson.edu रेग्युलरली फॉर अपडेट्स रिगार्डिंग ॲडमिशन. आता बघा, त्यांनी अजून जी लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची त्याबद्दलची नोटीस काढलेली नाही. आता हे काय आहे तर हे सीट डिस्ट्रीब्युशन आहे FY BAचं. तुम्ही जर BA साठी ॲडमिशन घेत असाल तर ग्रँटिना एड इंग्लिश मीडियममधून किती जागा आहेत, ग्रँटिना एड मराठी मीडियममधून किती जागा आहे आणि सेल्फ फायनान्समधून किती जागा आहेत याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. BA इकॉनॉमिक्ससाठी इंग्लिश मीडियमच्या 24 जागा आहेत, मराठी मीडियमसाठी 30 जागा आहेत, इंग्लिशसाठी 24 आहेत आणि मराठीमधून जागाच नाही आहेत. मराठीमधून जागा कशा असतील, इंग्लिश मीडियम समजत नाही मला, इंग्लिश असते. ठीक आहे. BA फ्रेंच 12 जागा आहेत, जर्मन 20 जागा आहेत. ठीक आहे. हिंदीसाठी 12 जागा इंग्लिश मीडियमवाल्यांसाठी आहेत आणि 12 जागा मराठी मीडियमवाल्यासाठी आहेत, म्हणजे 24 जागा आहेत फक्त. ठीक आहे. 24 जागांसाठी ॲडमिशन होणार आहे. BA हिस्ट्रीसाठी 24 जागा आहेत इंग्लिश मीडियमसाठी, मराठी मीडियमसाठी जागा नाही आहेत. हा जो संपूर्ण चार्ट आहे, ही जी नोटीस आहे, ही PDF मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सेंड केलेली आहे. त्यामुळे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट, याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ते टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा. हे सगळं डिस्ट्रीब्युशन बघून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला तरी सांगून देतो, कारण काही पोरं असे असतात की त्यांना जीवावर येते PDF बघणं पण. ठीक आहे. BA हिस्ट्रीसाठी 24 जागा आहेत, BA मराठीसाठी इंग्लिश मीडियम कसं 30 जागा आहेत, BA मॅथमॅटिक्स BA मॅथमॅटिक्समध्ये पण BA आहेत, 4 जागा आहेत. ठीक आहे. इंग्लिश मीडियमवाल्यांसाठी फक्त 4 जागा. BA फिलॉसॉफीसाठी 24 जागा आहेत इंग्लिश मीडियम, मराठी मीडियममधून BA फिलॉसॉफी नाही आहे. BA पॉलिटिकल सायन्स 24 जागा इंग्लिश मीडियमसाठी आहेत, 30 जागा मराठी मीडियमसाठी आहेत. BA सायकोलॉजी 36 जागा आहेत इंग्लिश मीडियमसाठी, मराठी मीडियमसाठी सायकोलॉजी सब्जेक्ट नाही आहे. BA संस्कृत 12 जागा इंग्लिश मीडियमसाठी, 12 जागा मराठी मीडियमसाठी. BA सोशियोलॉजी 24 जागा आहेत इंग्लिश मीडियमसाठी, मराठी मीडियमसाठी जागाच नाही आहेत. ठीक आहे. यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचे. ठीक आहे. सीट डिस्ट्रीब्युशन फॉर FY BSc अँड FY BA वोकेशनल. आता BA वोकेशनल, आता हे बघा, FY BSc नॉन ग्रँट आहे. नॉन ग्रँटचं तुम्ही, मला जर वाटते की नॉन ग्रँटमध्ये ॲडमिशन करू नका, ग्रँटमध्येच ॲडमिशन करा, कारण नॉन ग्रँटमध्ये फीस जास्त असते, ग्रँटमध्ये फीस कमी असते. ठीक आहे. केमिस्ट्रीसाठी 144 जागा, फिजिक्ससाठी 108 जागा, मॅथ्ससाठी 66 जागा, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 66 जागा, स्टॅटिस्टिक्ससाठी 60 जागा, बॉटनीसाठी 48 जागा, जिओलॉजीसाठी 60 जागा आणि झूलॉजीसाठी 48 जागा. आता जी काही नोटीस येईल, म्हणजे मला तरी वाटते आज संध्याकाळपर्यंत ते नोटीस लावतील की फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे, तर त्यानुसार तुम्हाला मी अपडेट करेल. आणि हो,
आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसं भरायचं आहे, तर एक ॲप्लिकेशन फॉर्म मी तुम्हाला भरून दाखवेल आणि त्यानुसार तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा. धन्यवाद.